नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वीरेंद्र थोरात, विश्व हायटेक नर्सरी विरगाव इथून. मित्रांनो, आज आपण उन्हाळ्यातील कोबी लागवडीची माहिती घेणार आहोत व त्याच्या जातींविषयीची चर्चा करणार आहोत. खरं तर कोबी पीक आपण जर बघितलं तर हे कोल्ड क्रॉप आहे, म्हणजे थंड वातावरणात येणारं पीक आहे. परंतु आपल्या भागात बघितलं असेल आपण बऱ्याच वेळा का उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात किंवा उन्हाळ्यात कांदा काढणीनंतर मोठ्या प्रमाणात कोबी पीक घेतलं जातं. त्याचं खरंच महत्त्वाचं कारण म्हणजे हे 60 ते 70 दिवसामध्ये रोपे लागवडीनंतर येणारं पीक आहे, म्हणजे कमी कालावधीत हे पीक येतं. त्याचप्रमाणे एकदम साध्या प्रकारे घेता येतं. ड्रीप मल्चिंगचा वापर न करता आपण सरळ वाफे पद्धतीने कांद्यासारखंच आपण याची उत्पन्न घेऊ शकतो. त्याचप्रमाणे याचं विक्री व्यवस्था एकदम सोपी आहे. बऱ्याचशा भागामध्ये व्यापारी जागेवर येऊन याची खरेदी करतात. हेही ते पीक घेण्याचं महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे कमी खर्चात कमी कालावधीत येणारं हे पीक आहे. त्यामुळं उन्हाळ्यातही याची मोठ्या प्रमाणात पिकाची लागवड केली जाते. यावर्षी जर आपण बघितलं असेल तर कर्नाटकातही बेळगाव किंवा बेंगलुरूचा जो भाग आहे त्या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता आहे. महाराष्ट्रातीलही नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा हा सगळा जर भाग बघितला तर बऱ्याच भागामध्ये यावर्षी पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ह्या पिकात यावर्षी चांगल्या प्रकारे एक संधी असू शकते असं दिसतंय. खरं तर ह्या पिकाची महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याची लागवड कशी केली जाते. याची लागवड 2-3 प्रकारे केली जाते. सरळ एक वाफे, जसे आपण कांद्यासाठी वाफा पाडतो त्या वाफ्यामध्ये 1x1 फुटावर याची हमचौरस पद्धतीने बऱ्याच ठिकाणी याची वाफ्यावरच लागवड केली जाते. त्याचप्रमाणे आता नवीन पद्धत एक अशा पद्धतीने करतात की 2 फूट सरी पाडतात व 2 फूट सरी पाडून त्या सरीच्या दोन्ही बाजूला 1 फुटावर लागवड करतात. तसंच त्याचप्रमाणे याची ड्रीपवर पण लागवड केली जाते. ड्रीपवर लागवड करताना याच्या 2 पद्धतीने लागवड करतात. एक तर बेड पाडून बेडवर एक तर सिंगल किंवा डबल नळी लावून आपण त्यावर एक 4 फुटा बेडवर 1 फुटाच्या अंतराने 3 रोपं लावून आपण लागवड करतात. किंवा सरळ कांद्यासारखीच कांद्याला ज्याप्रमाणे आपण ड्रीप पसरवतो व पूर्ण वावरात शेतात त्याची लागवड करतो त्या पद्धतीने पण आपण याची लागवड करू शकतो. म्हणजे याची लागवड तिन्ही पद्धतीने, वाफ्यात, सरी पद्धतीने, ड्रीपवर पण, बेडवर आणि सरळ वावरात, अशा प्रकारे याची आपल्याला लागवड करण्यात येतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उन्हाळ्यात याचं जातीचं सिलेक्शन, जातीची निवड करताना, उन्हाळ्यासाठी जर लागवड करताना जातीचं नियोजन कसं केलं पाहिजे. याचं जर आपण कोबीचं जर आपण बघितलं तर उन्हाळ्यात जी लागवड करणार आहोत तर बऱ्याच जाती अशा आहेत का त्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चालतात पण उन्हाळ्यात चालत नाही. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हीट टॉलरंट कॅपॅसिटी, म्हणजे जर जी काही टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला सहन करण्याची क्षमता त्या जातीमध्ये पाहिजे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं, आपण कुठलंही बियाणं घेताना खरं तर ह्यावर्षी बऱ्याच बियाणं जे आपण नेहमीचे बियाणं घेतोय, ज्या नेहमीच्या जाती करतोय त्या बऱ्यापैकी मार्केटमध्ये मिळत नाहीत किंवा कमतरता आहे. त्यामुळे योग्य प्रकारे खात्री करूनच आपण ते बियाणं, नवीन जे बियाणं घेतोय ते सिलेक्ट केलं पाहिजे की ते उन्हाळ्यामध्ये चालण्याची त्यामध्ये क्षमता आहे का. त्याचप्रमाणे कोबीचा जर सर्वात महत्त्वाचा पार्ट असेल तर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपला माल जो आहे तो बऱ्यापैकी बाहेरच्या राज्यांमध्ये जातो. त्यामुळं आपला जो कोबीची जी व्हरायटी आहे त्याचं सिलेक्शन करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय पाहिजे आपल्याकडं, तर त्याची किपिंग क्वालिटी. म्हणजे जर तोडणी केल्यानंतर तो कमीत कमी 5 ते 6 दिवस घट्ट आणि कडक गड्डा राहिला पाहिजे. बऱ्याच वेळा बऱ्याच जातींमध्ये असं लक्षात येतं आपल्या की तोडणीनंतर एक 3 ते 4 दिवसामध्ये त्यांचा गड्डा हा लूज पडतो. त्यामुळे ही खात्री आपण नेहमीच व्हरायटीचं सिलेक्शन करताना केली पाहिजे की तो गड्डा जो आहे तो 5 ते 6 दिवस त्याची किपिंग क्वालिटी राहील का, त्याचप्रमाणे हीट टॉलरंट त्याची कॅपॅसिटी आहे का. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात ज्या वेळेस आपण लागवड करतो, उन्हाळ्यात येणारी जी महत्त्वाची समस्या आहे कोबी पिकामधली ती आहे टीप बर्न. टीप बर्न म्हणजे काय, तर पिकाच्या ज्या कडेच्या बाजू आहेत त्या बऱ्याच वेळा करपलेल्या दिसतात किंवा करपा आल्यासारख्या काळ्या पडतात. मागच्या वर्षी बऱ्याच व्हरायटीमध्ये हा प्रॉब्लेम आला होता. खरं तर हा जो प्रॉब्लेम आहे तो कॅल्शियमशी रिलेटेड आहे. कॅल्शियमचा कमतरतेमुळे तो प्रॉब्लेम येतो. परंतु त्याला बऱ्याच व्हरायट्या खूप मोठ्या प्रमाणात बळी पडतात. काही व्हरायट्या त्यासाठी चांगल्या प्रकारे सहन करतात तर काही जाती आहेत त्या टीप बर्नला जास्त मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळं उन्हाळी व्हरायटी निवडताना आपण जी जात लावणार आहोत ती टीप बर्नला बळी पडते की नाही याची निश्चित खात्री केली पाहिजे. कुठली नवीन जात निवडताना मागील वर्षी ती उन्हाळ्यात झाली होती का,
तिला टिप बर्नचा प्रॉब्लेम आला होता की नव्हता आला, याची व्यवस्थितरित्या चौकशी करूनच आपण जातीची निवड केली पाहिजे. त्यानंतर कोबी पिकामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की फील्ड कॅपॅसिटी किती आहे. म्हणजे गड्डा 70 ते 75 दिवसात तयार होतो. त्यानंतर शेतामध्ये राहण्याची त्या व्हरायटीची क्षमता आहे का. कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं की बाजारात अपडाऊन्स होतात, त्यावेळेस आपल्याला माल थोडेसे पुढं मागं करावा लागतो, एक 10 ते 15 दिवस आपण ठेवावा लागतो. तर बऱ्याच जातींमध्ये जर थोडे जरी एक 5-6 दिवस जरी जास्त झाले तर गड्डे फुटण्याचं प्रमाण वाढतं. तर त्यामुळं त्या जातीमध्ये गड्डा तयार झाल्यानंतर 10 ते 15 दिवस तरी फील्ड कॅपॅसिटी शेतात टिकण्याची क्षमता राहिली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हीट टॉलरंट पाहिजे आपल्याला, उष्णतेसाठी प्रतिकारक जात पाहिजे, ट्रान्सपोर्ट क्वालिटी त्याची म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये कमीत कमी 5 ते 6 दिवस माल चांगल्या प्रकारे राहिला पाहिजे. टिप बर्नसाठी किंवा साईडचा जो पानं जे काळी पडतात किंवा टिपला जो बर्न येतोय ती त्याच्यासाठी टॉलरंट व्हरायटी पाहिजे, त्याची फील्ड कॅपॅसिटी चांगली पाहिजे. त्याचप्रमाणे व्हरायटीमध्ये खरं तर 2 प्रकारच्या व्हरायट्या मार्केटमध्ये सिलेक्ट केल्या जातात. आता जर आपण ग्राहकांची जर मागणी बघितली आजकाल तर ग्राहक आता जी डिमांड करत आहे ती छोटी व्हरायटी लागते. त्यांना 600-700 ग्रॅमच्या कंद जो आहे त्याला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता मागणी आहे. त्याचप्रमाणे 2 प्रकार येतात. एक तर सेंट टाईपमध्ये आपण ज्याला म्हणतो की गोल गड्डा 1 ते 1.5 किलोचा मोठ्या साईजचा गड्डा, असा एक गड्डा येतोय. आणि थोडंसं दुसरा टाईप जो येतोय तो नारळी गड्डा आणि 600, 700, 800 ग्रॅमचा गड्डा, अशा प्रकारे 2 प्रकार होतात. खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मी नेहमीच ह्या गोष्टीला प्राधान्य देतो की जरी थोडेसे एखाद्या रुपयाने बाजार कमी मिळत असेल परंतु जर मोठ्या साईजवाला आपण जर वापरला गड्डा, व्हरायटीचं सिलेक्शन केलं तर निश्चित आपलं उत्पन्न त्या ठिकाणी वाढतंय. जरी आपलं बाजारभाव काही प्रमाणात कमी मिळत असतील तरी पण उत्पन्न मात्र 30 ते 40% अशा ठिकाणी वाढून येते. कारण प्रत्येक गड्ड्याची साईज 1 किलोपेक्षा जास्त मिळते. एकरी बऱ्यापैकी आता शेतकरी 1x1 किंवा 1.25x1 या अंतरावर लावल्यावर एकरी 30 ते 40 हजारापर्यंत रोपं लावतात व एकरी 30 टनापर्यंत उत्पन्न घेतात. तेच जर छोट्या गड्ड्यावाली जर साईज लावली आपण तर 20 ते 25 टनापर्यंतच आपलं उत्पन्न जात आहे. त्यामुळं हा पण फरक आपण निश्चित लक्षात घेतला पाहिजे. केवळ रेटकडे न बघता आपलं उत्पन्न पण वाढलं पाहिजे आणि रेट पण मिळाले पाहिजे. ह्याची जर आपण व्यवस्थित सांगड घातली तर निश्चित जातीचं सिलेक्शन करण्यात आपल्याला फायदा होऊ शकतो. खरं तर ह्यावर्षी बियाण्याच्या खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच चांगल्या जातींचं शॉर्टेज आहे किंवा बियाणं मार्केटमध्ये मिळत नाही. तरी पण नवीन जात घेताना मी आपण ज्या 4 गोष्टी बघितल्यात त्या गोष्टींची व्यवस्थित चौकशी करूनच जातीची निवड करा. नवीन जातीची निवड करताना थोडंसं काळजी घ्या की मागच्या वर्षी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आले होते. त्याचप्रमाणे एखादी जात रोगाला बळी पडते का, जे आपल्याला घाण्या किंवा घाण्या रोग जो कोबीमध्ये येतो त्या रोगासाठी एखादी जात पाऊस जर झाला तर बळी पडते, त्याचा पण या ठिकाणी निश्चित जातीची निवड करताना आपण विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे मग आता कुठली जातीची आपण निवड केली पाहिजे तर सर्वात महत्त्वाची आणि पॉप्युलर जात बघितली असेल आपण सर्व दूर सगळीकडं केली जाते किंवा आपल्या एरियात सर्वात जास्त मोठी होणारी साधारण 1.5 किलोपर्यंतचा 1 ते 1.5 किलोग्रॅमचा गड्डा असणारी 60, 65 किंवा 70 दिवसापर्यंत जी जात तयार होते. महत्त्वाचं म्हणजे हिचा जो रंग आहे तो निळसर हिरवा आहे. फील्ड कॅपॅसिटी खूप 10 ते 15 दिवस शेतामध्ये राहू शकते. ट्रान्सपोर्टसाठी व्यापाऱ्यांची जी पसंती आहे ती म्हणजे सेमिनिसीडची सेंट व्हरायटी. ही व्हरायटी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण लागवड करतोय. पण ज्यांना मोठ्या गड्ड्याचं साईज पाहिजे त्यांना आणि गोलाकार गड्डा पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी एकदम मस्त सगळ्यात चांगली जात म्हणजे ही सेंट व्हरायटी आहे. या सेंट सेगमेंट म्हणजे गोल, आता याच्यात 2 प्रकार आहेत, नारळी गड्डा व छोट्या साईजचा आणि एक हा सेंट टाईपमध्ये. सेंट टाईपमध्ये बऱ्याच व्हरायटी आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत. सेंट तर आहेतच, त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर सेंट नंतर रॉयल बॉल म्हणून सिंजेंटाची जी व्हरायटी आहे ती पण आपण त्या ठिकाणी वापरू शकतो उन्हाळ्यासाठी. त्यानंतरच क्लॉस सीडने सेंट्रो म्हणून एक व्हरायटी आणलेली आहे जी आपण सेंट सेगमेंटमध्ये तिचा पण निश्चित वापर करू शकतो. तिचाही गड्डा 1 ते 1.5 किलोग्रॅम आहे.
कलर पण पानांचा जर तुम्ही बघितला तर ब्लीच ग्रीन आणि गड्ड्याचा जर रंग बघितला तर एकदम हिरवा. 1 ते 1.5 किलोग्राम आकार गोलाकार, शेतात राहण्याची क्षमता 10 ते 15 दिवस. टीप बनला ही पण व्हरायटी बऱ्यापैकी रेजिस्टन्स आहे. मानस म्हणून अंकुर सीडची व्हरायटी आपण करू शकतो. त्याप्रमाणे बॉर्डर आहे अडवांटा सीडची, ती पण सेंट सेगमेंटमध्येच येते. त्यानंतर दुसरा जो सेगमेंट आहे की ज्यामध्ये आपल्याला लहान गड्डा लागतो, थोडासा नारळी गड्डा लागतो. ह्या ज्या अगोदर व्हरायट्या बघितल्यात आपण, मग त्यात सेंट असेल किंवा मानस असेल, त्यानंतर ह्या ज्या जाती आहेत किंवा सेंट्रो आहे क्लाउड सीडची, ह्या ज्या जाती आहेत ह्या सर्व जाती ह्या आपण गोलाकार किंवा मोठा साईज म्हणून 1 किलो किंवा 1.5 किलोपर्यंतची जी साईज येते त्यासाठी आपण त्या जाती वापरतोय. परंतु जर आपल्याला लहान गड्डा पाहिजे असेल, अट्रॅक्टिव्ह पाहिजे असेल, व्यापाऱ्यातून थोडासा भाव जास्त, व्यापारी पटकन मागणारा गड्डा पाहिजे असेल, ट्रान्सपोर्टमध्ये चांगला टिकणारा गड्डा जर पाहिजे असेल तर निश्चितच त्या ठिकाणी क्लाउड सीडचं वीर 333चं नाव येतं. खरं तर हिचाही कालावधी 60-65 ते दिवसातच तयार होते. हिचाही निळसर हिरवा कलर आहे आणि गड्ड्याचा रंग जर बघितला तर गर्द हिरवा येतो, पण पानांचा जर रंग बघितला आपण तर निळसर हिरवा रंग येतो. खरं तर इथं आकार तिचा गोल म्हटलाय, पण हिचा बऱ्याच वेळा नारळी हा आकार होतोय आणि शेतात राहण्याची क्षमता पण हिची चांगली आहे आणि हिला पण व्यापाऱ्यांची चांगली मागणी आहे. म्हणजे कोबीमध्ये वीर 333 ही नावानेच चांगल्यापैकी विकली जाते. व्यापाऱ्यांची खास पसंती ह्या व्हरायटीला आहे. त्यानंतर आपण पुढची व्हरायटी जर बघितलं याच सेगमेंटमध्ये युरो2 म्हणून अडवांटा सीडची व्हरायटी आहे, ती पण चांगल्यापैकी मार्केटमध्ये विकली जाते. त्यानंतर नवीन आलेली क्लॉस सीडची ॲडमिरल म्हणून व्हरायटी आहे. ह्या व्हरायटीचं पण तयार होण्याचा कालावधी 65 ते 70 दिवस आहे. 1 किलोच्याच आसपास हिचा हे येतं. रंग पण हिचा गडद हिरवा आहे, थोडासा आकार पण नारळी सारखा आहे आणि ही व्हरायटी पण खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न देऊ शकते. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण 2 टाईपमध्ये यात व्हरायट्या घेऊ शकतो. एक तर सेंट टाईपमध्ये गोल मोठ्या गड्ड्याची, त्यात आपण सेंट बघितलं, मानस बघितलं, तुमचं सेंट्रो त्याच याच्यात आहे. सारख्या बऱ्याच व्हरायटी आहेत, परंतु आपण ती उन्हाळ्यात त्या कंपनीने रिकमेंडेशन केलं आहे का, त्याचप्रमाणे आपण जे मुद्दे बघितले त्यात ती व्हरायटी फिट बसते का, याचा विचार करूनच निश्चित व्हरायटीचं सिलेक्शन करा. कारण ह्याही वर्षी बियाण्याची बऱ्यापैकी कमतरता आहे, त्यामुळे व्हरायटीमध्ये आपली फसगत होता कामा नाही. आणि नारळी गड्ड्यामध्ये आपल्याकडे वीर 333 आहे, युरो2 आहे किंवा ॲडमिरल म्हणून क्लॉथ सीडची ती एक चांगली व्हरायटी आली. ह्या व्हरायट्यांपेक्षा ह्या व्हरायट्यांची आपण या ठिकाणी निवड करू शकतो. पुन्हा एकदा ह्या व्हरायटींची निवड करून आपण चांगल्यातली चांगली व्हरायटी घेऊन उन्हाळ्यात चांगलं कोबीचं उत्पन्न घ्या व ह्यावर्षीचा सीझन सगळ्यांना चांगला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला जर निश्चित हे आवडलं असेल तर